हाय हॅलो, कशा आहात सर्वजण? सगळ्या माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना नमस्कार. केरळमध्ये आता यात्रा चालू झालेली आहे. इकडे आता जानेवारीपासूनच यात्रा चालू होतात. जानेवारी फेब्रुवारी 2 महिने म्हणजे यात्रा परत संपतात, कारण नंतर गरमी भरपूर चालू होते. त्याच्यामुळं यात्रा लवकरच चालू होतात. आपल्या महाराष्ट्रात कशा यात्रा मार्चपासून चालू होतात, इकडं तोपर्यंत म्हणजे संपलेल्या असतात. कारण मार्च एप्रिल मे गरमी भरपूर राहते. आणि यात्रा आपली गावाकडे भरते अशीच यात्रा भरते. मुलांना खेळण्यासाठी म्हणजे हे गेम होत्या. ग्लास एका बॉलमध्ये 3 ग्लास पाडायचे, किंवा हे रिंग टाकून बिस्किटचं आणि हॉर्लिक्सचे जे डबे आहेत ते जिंकायचे. आणि हे मुलांसाठी बाउन्सी हाऊस हे पण खेळायला होतं. पहिलाच दिवस होता त्यामुळं जास्त काही गर्दी नव्हते आणि लेट गेलो होतो. त्याच्यामुळं मग हे होतं, मुलं खेळली बराच वेळ, कारण गाण्याचा कार्यक्रम चालू होता 10 वाजता मंदिराच्या पाठीमागे. मग तिकडे काही बघायला गेलं नव्हतं. मग मुलांना तोपर्यंत इथं खेळलं. आणि आकाश पाळणा हा मोकळाच फिरत होता. याच्यामध्ये अजून कोणी बसायलाच आलं नव्हतं, कारण सगळ्यांना ते कार्यक्रम बघायचे होते म्हणल्यानंतर सगळे तिकडेच होते. पण आमच्या मुलांना खेळायचं होतं म्हणल्यानंतर तिथंच थांबलो. मोठ्यांसाठी पण आहे, लहानांसाठी पण आहे खेळण्यासाठी. छान अशी यात्रा भरते इकडे पण. आणि 9 वाजता तो वर जो पताका दिसतोय ना, ते कोडी म्हणतात इकडे. ते 9 वाजता ते उभा करतात तिथं. त्यावेळी गेलो होतो संध्याकाळच्या 9 वाजता. आता बघा 10 वाजत आले होते गड्याळा पाठीमागं. लाईटिंग लावून छान असं, म्हणजे सिम्पलच डेकोरेशन असतं पण छान वाटतं. हे पाण्याच्या तलावाच्या बाजूने पण अशा लाईटिंग लावल्या होत्या, आणि लाईटिंगपासूनच हे श्रीकृष्णांची मूर्ती केली होती. छान दिसत होतं. हे फार लांबून घेतलं होतं, कारण पाण्याच्या त्या साईडला केलेलं होतं. आणि पाण्यात ते प्रतिबिंब खूप छान दिसत होतं. सिम्पलच डेकोरेशन असतात, जास्त काही हे करत नाही, पण छान वाटतं. पूजा वगैरे खूप छान करतात. इकडची पूजा करायची पद्धत खूप छान आहे. समया पण त्या एवढ्या लावतात ते ना, भरपूर अशा लावतात. मोठ्या मोठ्या पण त्या पण आहेत, त्या पण लावतात. पूजा असेल की हे सगळं हे होतं. आणि दुपारच्या जेवणात भात, सांबार, आणखी दुसरी एक पातळ भाजी, 2 सुक्या भाज्या आणि गव्हाची खीर असा मेनू होता. दुपारी म्हणजे 12:30 वाजताचं जेवण चालू होतं. 12 ते मग जोपर्यंत आपण हे करते 4पर्यंत तरी जेवतातच. गर्दी भरपूर राहते. आणि सकाळी नाश्ता पण असतो, आणि दुपारी जेवण. असं 6 दिवस यात्रा चालू राहते. जेवण खूप छान असतं इकडचं. आणि हे माझ्या घरा शेजारचीच 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. हे वाद्य वाजवतात ते. मग त्यांचा हा कार्यक्रम होता म्हटल्यानंतर परत 4:30 वाजता परत ते बघण्यासाठी गेलो होतो. बराच वेळ हा कार्यक्रम चालला. 4:30 म्हणजे 4:45ला चालू झाला होता. 1 तास 1.25 तास असं चालूच होतं. आणि ह्या माझ्या शेजारच्याच हे आहेत, चेची आहेत. इकडं मोठ्यांना एची म्हणतात, आणि जेंट्स लोकांना येतन म्हणतात.
तिघींची मुलं. आणि नंतर मग बाहेरचे ज्या छोटे छोटे पंत्या आहेत ते सगळ्या लावून घेतात. ते तेल घालून वाती घालून ठेवतात. मग आपल्यासारखे असे जे दर्शन घ्यायला आलेत ना त्यांना असं ते थोडंसं देतात म्हणजे लावण्यासाठी. मग अशा थोडे थोडे करून म्हणजे ज्यांना लावायची इच्छा ते असं लावतात. मग प्रांजूनं पण थोड्याशा लावल्या आणि मी पण थोड्याशा लावल्या. एक मोठी सळी घेऊन त्याला पुढं कापड हे केलेलं होतं आणि मग त्याच्या मदतीने लावायला येत होतं. कधी भाजतं तरी मग काय नव्हतं. आणि एवढ्या पंत्या लावल्याच्या बाहेर खूप छान दिसतं. हे असं काही हे असेल त्यावेळी ना अशा लावतात पंत्या, भरपूर अशा लावतात ते. मम्मी एक लावू का? पूजा वगैरे खूप छान करतात. तिकडची पूजा करायची पद्धत खूप छान आहे. आणि अजिबात म्हणजे मंदिरामध्ये गोंधळ कालवा असं काहीसुद्धा नसतं. एकदम शांततेत दर्शन पण आलेले पण दर्शन पण एकदम शांततेत घेतात. आणि पूजा पण खूप शांत म्हणजे हे करतात ते व्यवस्थित. पूजा बघायला खूप छान वाटतं. इकडच्या पूजा करायच्या पद्धत खूप वेगळ्या आहेत. पण आतमध्ये काही व्हिडिओ घ्यायला अलाउड नाही. त्याच्यामुळं बाहेर जे होतं जेवढं ते मी शूट केलं होतं. आतमध्ये नाहीत घेऊ देत ते. आणि हे मंदिराच्या बाहेर असं काहीतरी 5 राऊंड करायचे होते त्यांना. इकडे हे आता जे लुंगीवर दिसतात ते ब्राह्मणच आहेत सगळे मंदिरातले. मंदिरात आपण पण दर्शन घ्यायला गेल्यावर जेंट्स लोकांना लहान मुलं असतील तरी पण शर्ट अलाउड नाही. शर्ट काढून घ्यावं लागतं. पॅन्ट चालते आता पण शर्ट काढून दर्शन घ्यावं लागतं. मुलं जरी लहान असली तरी पण त्यांचा शर्ट काढून जात घ्यावं लागतं. अशी म्हणजे इकडची एक पद्धत आहे तशी. संध्याकाळी 5:30 पाऊण 6 होते. त्यांच्या डोक्यावर जो मुकुट तयार केला तो फुलापासूनच तयार केलेला आहे. हे मेन ब्राह्मण आहेत ह्या मंदिराचे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून